हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका न्यू व्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की मला बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ शूट करायचा होता. तर त्यासाठी ना मी काल परवा इंस्टाग्रामवरती एक स्टोरी ठेवली होती की कोणाला काय क्वेश्चन करायचे असतील तर तुम्ही विचारू शकतात. त्याचं उत्तर तुम्हाला यूट्यूबच्या व्लॉगमधून भेटून जाईल. तर मला बरेच क्वेश्चन आले जे की आत्ता माझ्याकडे 15-16 असे क्वेश्चन आहेत आणि त्याचंच ॲन्सर तुम्हाला या व्हिडिओमधून भेटून जाणार आहे. आणि आणखी कोणाला काय क्वेश्चन करायचे असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमधून तुम्ही करू शकता. याचा नेक्स्ट पार्ट मी नक्कीच बनवेल. तर बरेच आले आहेत मला क्वेश्चन. तर आता मी उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करते. तर माझा पहिला क्वेश्चन असा आहे की हा क्वेश्चन मला ना 2-3 वेळा आला होता. व्हिडिओला पण आला होता. तुम्ही राहता ते तुमचं स्वतःचं घर आहे का? तर हे आमचं स्वतःचं घर नाही आहे. आम्ही रेंटनेच राहतो. तर आम्ही आमचं स्वतःचं घर पण घेऊ, पण त्याला आता किती टाईम आहे किती नाही ते मला पण नाही सांगता येणार. तर हे आमचं स्वतःचं घर नाही आहे. हे आम्ही आता सध्या तरी रेंटनेच राहतो आहे लग्न झाल्यापासून तरी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पूजा तुझं लव्ह मॅरेज आहे का? आणि तुमच्या दोघांची कास्ट सेम आहे का? तर आमचं लव्ह मॅरेजच आहे माझं. आणि आमच्या दोघांची कास्ट त्यांची पण आमच्या दोघांची पण कास्ट सेमच आहे. ते पण मराठ्याचं आहेत आणि मी पण मराठ्याचं आहे. तर असं काही या क्वेश्चनचं ॲन्सर होतं. लव्ह मॅरेज आहे आणि दोघांची पण कास्ट आमची सेमच आहे. तुमचं रिलेशन कधी झालं आणि किती इयर्स होतं? आमचं रिलेशन कधी झालं तर आमचं रिलेशन कसं झालं ते सांगते मी. की माझ्या ना चुलत बहिणीचं लग्न होतं आणि त्याचीच ऑर्डर ना ह्यांना होती. तर तेव्हा आमची काहीच ओळख नव्हती आणि आम्ही प्री वेडिंगला पण सोबतच गेलो होतो. तेव्हा पण आमची काहीच ओळख नव्हती. लग्नात पण काहीच ओळख नव्हती. पण नंतर ना ऑर्डरचे जे पैसे होते ना ते हे कोणालाच मागत नव्हते. जे की ते मला मेसेज करून मागत होते की तेवढे पैसे द्यायला सांग, पैसे द्यायला सांग म्हणून. तेव्हा पण आमचं काहीच नव्हतं. आणि मग तिच्या लग्नानंतर 2-3 महिन्यांनी मग आमचं रिलेशन स्टार्ट झालं. आणि ते रिलेशन आमचं 2025पर्यंत चालू होतं. जे की मला वाटतं 22, 23, 24 नाही 23, 24 आणि 25 असं 3 वर्ष आम्ही रिलेशनमध्ये होतो. तुमचे सासू सासरे दाखवा ना ताई. तर आमचे सासू सासरे ना, सासू नाही आपलं सासू दाखवेल पण असं आता ह्याचं ॲन्सर असं सांगायचं झालं तर ना, यांचे आईवडील ना हे लहान असतानाच एक्सपायर झालेत. तर यांची जी दुसरी आई आहे त्या पण खूप चांगल्या आहेत. त्या पण गावाकडेच असतात. त्या पण खूप जीव लावतात. त्यांचा पण काही विषय नाही. तर सासू सासरे दाखवण्याचं कारण म्हणजे हेच आहे की हे लहान असतानाच यांचे आईवडील एक्सपायर झाले. बाकी काही नाही. पण दाखवेल मी. माझी सासूबाई आहेत ना त्या पण दाखवेल मी. गावाकडे जाईल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल व्हिडिओमध्ये. तुझ्या सासरी कोण कोण असतं? तर माझ्या सासरी माझ्या सासूबाई असतात, माझी जाऊबाई असते, त्यानंतर दीर असतात आणि जाऊबाईची छोटी मुलगी असते स्वरा. तर असे काही तिकडे 4 जण असतात आणि आम्ही इकडे 2 जण असतो. तर अशी आमची 5-6 जणांची फॅमिली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, तू तुझ्या सासू सासऱ्यांसोबत राहते का? तर तुम्ही पाहतच असताल आतापर्यंत मी जेवढे व्हिडिओ बनवले, जेवढे व्हिडिओ मी यूट्यूबला टाकले त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे सासू सासरे सासू तर म्हणजे नसतील दिसल्या. कारण की आम्ही 2 जण इकडेच राहतो श्रीगोंद्यामध्ये. आणि आता आमच्या दोघांचा पण बिझनेस इकडेच चांगला चालतो, गावाकडे चालतच नाही. त्याच्यामुळे आम्ही दोघं पण इकडे श्रीगोंद्यामध्येच राहतो. आणि ह्याच कारणामुळे आम्ही दोघं गावाकडे राहत नाही. म्हणजे की सासूकडे राहत नाही, तिकडे गावाकडे. तर नाही राहत आम्ही, सासू सासऱ्यांसोबत नाही राहत आम्ही दोघं पण. त्यांच्यासोबत तुझं बॉन्डिंग कसं आहे? तर माझ्या सासरच्या माणसांसोबतचं सगळ्यांसोबतच माझं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. सासूसोबत पण खूप चांगलं आहे, माझ्या जाऊबाईसोबत पण चांगलंच आहे. आणि ते पण सगळे चांगले आहेत. त्यानंतर यांची मावशी झालं, मामा ते सगळं झाले. तर सगळ्यांसोबत माझं बॉन्डिंग चांगलं आहे. तर एवढंच या क्वेश्चनचं ॲन्सर होतं. त्यानंतर तुझं लग्न कधी झालं? तर माझ्या लग्नाला काय असं वर्ष नाही झालं, जास्त दिवस नाहीच झाले. माझं लग्न आत्ता 25 ऑगस्ट 2025मध्ये झालं. जे की आता 6 महिने आमच्या लग्नाला झालेत. तर हां, लग्न कधी झालं तर 6 महिने झालं आमच्या लग्नाला. आणि लग्नाची ही डेट आहे
25 ऑगस्ट 2025. त्यानंतर तुझ्या घरच्यांना लग्नासाठी कसं रेडी केलं? तर मी माझ्या घरच्यांना लग्नासाठी कसं रेडी केलं, तर ह्यांचे जे मामा आहेत ना, तर ते मामा इकडेच असतात, जे की घोडेगावला असतात. त्यानंतर मी त्यांच्या मामांनाच हा असा काही विषय सांगितला होता. त्यानंतर त्यांचे मामा आमच्या वाडीतल्या नगरसेवक आहेत, जे की आमच्या शेजारीच राहतात. तर त्यांचं आणि ह्यांच्या मामांचं चांगलं बॉन्डिंग होतं, म्हणजे चांगलं ओळख होती. तर वाडीतलेच नगरसेवक होते आणि तेच आमच्या घरी बोलले माझ्या वडिलांना त्यांना. तेव्हा त्यांनीच तयार केलं, रेडी केलं. मी तर जास्त काय नाही केलं. मी फक्त यांच्या मामांना सांगितलं होतं की असा असा विषय आहे म्हणून. तेव्हा मग झालं सक्सेस. जास्त काही म्हणजे नाही का, जास्त हे पण नाही झालं की कोणी नको नको असं काही म्हणतच नव्हतं. तर झालं इझी, एवढं काही नाही. तर असं काय मी रेडी केलं होतं. यांच्या मामांसोबत मी बोलले आणि यांचे मामा आमच्या वाडीतले नगरसेवक काकांसोबत बोलले आणि ते नगरसेवक माझ्या घरी बोलले आणि मग लगेच जे नगरसेवक काका आहेत ना, लगेच त्यांच्या दुकानात त्यांची बैठक बसली आणि तेव्हाच मग हे गावाकडे गेले, यांच्या बघून आले घर. ते त्यांना आवडलं पण. तर असं काही रेडी केलं होतं मी. तुझ्या सासरची माणसं कशी आहेत? माझ्या सासरची माणसं सगळीच चांगली आहेत. आता सगळेच चांगले आहेत. सासू पण चांगली आहे, जाऊ पण चांगली आहे, दीर पण चांगले आहेत. त्यानंतर माझी नणंद पण चांगली आहे, जे की ती माझ्या बहिणीसारखीच आहे. त्या पण खूप चांगल्या आहेत. सगळेच चांगले आहेत. बोलायला कोण असं काही हे नाही आहेत, सगळेच चांगले आहेत. आणि हे असं नाही की मी फक्त व्हिडिओमध्ये चांगलं बोलते, पण ते आहेत, सगळेच चांगले आहेत. त्यामुळे आणि मेन म्हणजे मला हे सांगायचं होतं की मला आत्तापर्यंत 6 महिन्यात कोणीच कसलं बंधन नाही दिलं माझ्या सासरच्यांनी, की तो अशी नको राहू तशी नको राहू, कपड्यांवरती नाही, असं काय नाही. तर त्याच्यामुळं नाही, पण चांगले आहेत, सगळेच चांगले आहेत. तुझे मिस्टर काय करतात? आता हे तर सगळ्यांना माहीतच असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगते की माझे मिस्टर फोटोग्राफी करतात. त्यांना पण ही एक आवडच होती फोटोची. नाहीतर यांचं ITI झालेलं आहे. ह्यांना ना कंपनीमध्ये पण जॉब लागत होता, पण ते नाही जात. आत्ता पण लागतो तरी नाही जात. पण काय म्हणतात ना, ती एक आवड असती, तशीच यांना या बिझनेसमध्ये आवड आहे फोटोग्राफीची. तू जॉब करते का दीदी? मी जॉब नाही करत. तर माझं पण मेकअपचं, मेहंदीचं झालेलं आहे. मी पण मेकअपचे क्लास केलेत, मेहंदीचे क्लास नाही केले. पण मेहंदीच्या पण मला भरपूर ऑर्डर असतात. आणि तुम्ही तर पाहतच असताल की माझे बरेच शॉर्ट व्हिडिओ हे ऑर्डरचेच असतात. तर मी पण काही जॉब नाही करत. मी पण असंच मेहंदीचं, मेकअपचं. त्यानंतर आता मला ना ह्याच्या सप्तपदीच्या रांगोळ्या पण भरपूर असतात, त्याची पण मी आता ऑर्डर घेते. हे पण मी नवीनच चालू केलेलं आहे. तर असं काय माझा पण छोटा मोठा बिझनेस आहे. आणि यातून ना माझा अमाऊंट पण खूप होतो सीझनमध्ये. त्याच्यामुळं मागच्या इयरला माझे जवळपास ₹1,00,000 तरी झालेच होते 4-5 महिन्यामध्ये. ते पण कधी ऑर्डर घेते, कधी नाही घेत. कंटाळा आला तर कधी कॅन्सल पण करून टाकते, कारण ना खूप धावपळ होती. एका दिवशी 2-2, 3-3 ब्राईड असतात मला. तर त्याच्यामुळे जेवढं पॉसिबल होईल तेवढंच घेते मी. आणि मला तर वाटतं की जॉबपेक्षा ना मला हेच बेस्ट आहे. माझा जो बिझनेस आहे तोच. काय आपल्याच मनाने कधी पण जायचं, कधी पण यायचं. आणि जॉबचं कसं टाईम टू टाईम, सकाळी 10ला जायचं, संध्याकाळी 6ला यायचं, तर ते नाही बरोबर वाटत. त्याच्यामुळे मी पण असंच काही बिझनेस स्टार्ट केला आहे. तुझं वय किती आहे? माझं वय आत्ता रनिंग मला 21 रनिंग माझं चालू आहे, जे की माझ्या बर्थडेची डेट आहे 15/10/2005. तर आत्ता चालू रनिंग माझं 21 आहे. जास्त वय नाही आहे, 21 आहे. तू तुझे व्हिडिओ कसे एडिट करते आणि कोणत्या ॲपवरून करते? मी माझे व्हिडिओ कसे एडिट करते ह्यासाठी मी ना दुसरा ब्लॉग बनवते मी सेपरेट. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सगळं मी A to Z सांगते, कारण की मला पण अजून एवढं काही माहीत नाही. पण जेवढं मला येतं तेवढं मी करते. आणि कधी जर काही गरज लागली तर मी माझ्या मिस्टरांना विचारते की कसं काय करायचं म्हणून. आणि कोणत्या ॲपवरून करते? तर मी सध्या InShot ॲपवरूनच सगळे व्हिडिओ एडिट करते. तोच मला अगदी सोपा वाटतो. चांगला आहे तो पण ॲप, जास्त काही अवघड नाही आहे. तर मी व्हिडिओ जेव्हा एडिट करेल तेव्हा मी नक्कीच याच्यावरती मी व्हिडिओ बनवते. आणि InShot ॲपवरून मी माझे व्हिडिओ एडिट करते. तू यूट्यूब का स्टार्ट केलं?
तर मला ना पहिल्यापासूनच सोशल मीडियाची खूप आवड होती. पहिल्यापासूनच तुम्ही पाहू शकता इथे मी इंस्टाग्रामला ID देते. ते इंस्टाग्रामची IDला नक्की माझ्या फॉलो करा आणि त्याच्यावरती माझे व्हिडिओ पण आहेत, पोस्ट पण आहेत आणि ते ना व्हायरल पण जात होते. आमच्या दोघांचे झालं, माझे एकटीचे झालं. तर आवड होती मला आणि काय नाही मग माझं पहिलं जे यूट्यूबला अकाउंट होतं त्या अकाउंटवरती मी ना 1 महिना शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले होते. पण नंतर कळालं की ही जुनी ID आहे. त्याच्यामुळे मग मी नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि म्हणजे की आताचे हे आहे. तर त्याच चॅनलवरती मी माझे आता रोज शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ अपलोड करत असते. तर काय नाही का स्टार्ट केलं तर हेच की माझी आवड होती. जे की आपली जर्नी आहे ती यूट्यूबवरती तशीच राहून जाते. गॅलरीत ठेवायचं म्हटलं की काय होतं, कधी कधी स्टोरेज फुल होतं, त्याच्यामुळे ते डिलीट करावं लागतं. आणि जिथे जाईल तिथे आपल्याला तर फोटो काढायची सवयच असते आणि तीच मला पण आहे. फोटो व्हिडिओ त्याच्यावरचे जे काय असतील ते गॅलरीचं स्टोरेज फुल झालं की ते परत डिलीट होऊन जातं. त्याच्यामुळे म्हटलं यूट्यूबवरती ते राहून जाईल, त्याच्यामुळे मी यूट्यूब स्टार्ट केलं. तुझी आवड काय आहे? तर माझी आवड ना काय नाही, लहानपणापासून मला मेहंदीची, ड्रॉइंगची, रांगोळीची हीच आवड होती. आणि मी जेव्हा शाळेत होते ना तेव्हा माझ्याकडून ना सगळे चित्र वगैरे काय असेल ते काढून घ्यायचे. त्यानंतर आमच्या वाडीत पण काही सण वगैरे काय असेल तर रांगोळीसाठी बोलवायचे. एखादा सण असेल तर सगळेच वाडीतले ना घरी मेहंदी काढायला यायचे आणि मला जमायची पण परफेक्ट. मला आवड पण खूप होती. तर अशी माझी आवड होती मेहंदीची, रांगोळीची, दुसरं काही नाही. तुझं सासर कुठे आहे? माझं सासर कोळगाव साईडला गुंडेगाव म्हणून असं गाव आहे. तर तिथे माझं सासर आहे गुंडेगाव, जे की इथून श्रीगोंद्यामधून जायला एक सव्वा तास लागतो. अजून मी एकटी नाही गेले पण लागतो, 1-1.25 तास लागतो. तर माझं सासर कोळगाव साईडला गुंडेगाव म्हणून आहे, तर ते माझं सासर आहे. तुझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं ताई फोटोला हार घातलेला ते कोण आहेत? तर घरामध्ये ना फोटो आहे आणि त्याला हार घातलेला आहे. तर तुम्ही तर पाहतच असताल ते व्हिडिओमध्ये पण माझ्या. तर ते ना ह्यांचे आईवडील आहेत, जे की हे लहान असतानाच ते एक्सपायर झाले. तर आता त्याला बरेच दिवस नाही बरेच वर्ष झाले. तर तो फोटो यांच्या आईवडिलांचा आहे. त्यानंतर मग हे त्यांच्या मावशीकडेच राहिले, मामाकडेच राहिले, त्यांचे आईवडील एक्सपायर झाल्याच्या नंतर. ताई, तुझे आणि तुझ्या मिस्टरांचे भांडण झाले तर कमीपणा कोण घेतं? कोणीच नाही घेत, मी पण नाही घेत आणि ते पण नाही घेत. आणि आमचे भांडण ना 2 दिवसांनी मिटतात सगळे. म्हणजे एवढे नाही होत पण चालूच असते आणि मिटतात पण आमचे. तरी काय काहींना वाटतं ह्यांचं लव्ह मॅरेज झालं आहे, ह्यांचं बॉन्डिंग किती चांगलं आहे, ह्यांची भांडणं होत नसतील. पण सगळ्यांचे भांडणं होतात, सगळ्यांचेच होतात. कमीपणा कोण घेतं? तर कोणीच नाही घेत, दोघं पण नाही घेत. पण शेवटी दोघंच मिटवतो दोघांचे भांडण. दोघांचं शिक्षण किती? तर माझं शिक्षण मी 12वीपर्यंत मी सायन्स केली. मी 11वी-12वी सायन्सने केली आणि त्यानंतर मग BScला ॲडमिशन टाकलं. फर्स्ट इयर केलं. फर्स्ट इयर केल्याच्यानंतर सेकंड इयरला ॲडमिशन टाकलं आणि मग मी कॉलेजलाच गेले नाही, जे की मी इकडे मग मेकअपचे क्लास केले. त्याच्यामुळे माझं शिक्षण फर्स्ट इयर झालं आहे आणि त्यांचं शिक्षण ITI झाले. त्यांना आता ITIमध्ये पण जॉब लागतो पण ते नाही जात. तर त्यांचं शिक्षण ITI झालं आणि माझं फर्स्ट इयर झालं. तर असे काही 18 क्वेश्चन होते. तर तुमच्या प्रत्येक क्वेश्चनचा ॲन्सर तुम्हाला भेटलेच असेल. अजून कोणाला काही क्वेश्चन करायच्या म्हणजे काय असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की करा आणि त्यावरती मी नक्कीच दुसरा व्हिडिओ बनवेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.